नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण एक नवीन चॅप्टर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 चा स्टार्ट केला होता. दॅट इज नथिंग बट द हीट. काय होता, आपण नवीन जो चॅप्टर स्टार्ट केला आहे त्याचं नाव आहे हीट. हीट चॅप्टरचं हे आपलं लेक्चर नंबर 3 आहे. लेक्चर नंबर 1 आणि 2 मध्ये आपण हीटशी रिलेटेड काही बऱ्याच बेसिक कन्सेप्टचा स्टडी केला आहे. त्यामध्ये हीट काय असते, टेम्परेचर काय असतं, एखाद्या ऑब्जेक्टला आपण हीट प्रोव्हाइड केल्यानंतर त्या हीटचे त्या ऑब्जेक्टवरती काय काय इफेक्ट्स होऊ शकतात, त्याचबरोबर हीट एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटला कशा प्रकारे ट्रान्सफर होते, ती हीट ट्रान्सफर होण्याचे वेगवेगळे मोड्स कोणते आहेत. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण लेटेंट हीट बद्दलचा स्टडी केला होता. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लेटेंट हीट? सो लेटेंट हीट इज नथिंग बट it is the heat that is responsible for the state change of an object. ऑब्जेक्टची स्टेट चेंज होत असताना, इट मीन्स दॅट सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये किंवा लिक्विडचं गॅस मध्ये अशा प्रकारची जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची, एखाद्या सबस्टन्सची स्टेट चेंज होत असते, ही स्टेट चेंज होण्यासाठी रिक्वायर्ड असणारी हीट त्याला आपण काय म्हणतो, लेटेंट हीट असं म्हणतो. हा लेटेंट हीटचा पार्ट सुद्धा आपण कालच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता. सो व्हॉट आर द 2 टाइप्स ऑफ द लेटेंट हीट? लेटेंट हीट्स आर ऑफ 2 टाइप. फर्स्ट वन इज लेटेंट हीट ऑफ फ्युजन. कोणती आहे? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. अँड सेकंड वन वॉज द लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लेटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. पहा, स्टेट चेंजशी संबंधित असणाऱ्या हीटला आपण लेटेंट हीट असं म्हणतो. एखाद्या सबस्टन्सच्या स्टेटमध्ये चेंज होत असताना त्याने जी हीट ऍब्झॉर्ब केली जाते, त्या सबस्टन्स मार्फत जी हीट ऍब्झॉर्ब केली जाते, त्या हीटला आपण लेटेंट हीट म्हणतो. त्यामध्ये 2 प्रकारच्या हीट आपण स्टडी केल्या होत्या. त्यामध्ये फर्स्ट वन इज द लेटेंट हीट ऑफ फ्युजन. त्यातली पहिली कोणती आहे? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. कशाला म्हणायचं तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असताना, हे होत असताना टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि त्या टेम्परेचरला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं. सो सॉलिडचं कन्व्हर्जन एका कॉन्स्टंट टेम्परेचरला म्हणजेच मेल्टिंग पॉइंटला लिक्विडमध्ये होत असताना त्या सबस्टन्सनं जेवढी हीट ऍब्झॉर्ब करून घेतलेली आहे त्या हीटला आपण लेटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतो. काय म्हटलं होतं आपण त्या हीटला? लेटेंट हीट ऑफ फ्युजन. इन द सेम वे लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आपण कशाला म्हटलं होतं की लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होत असताना हे सुद्धा एका कॉन्स्टंट टेम्परेचरला होतं. त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो. मग लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये एका कॉन्स्टंट टेम्परेचरला होतं, त्या टेम्परेचरला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. आणि त्यावेळेस त्या सबस्टन्सनं जी हीट ऍब्झॉर्ब केली असेल त्याला आपण लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणतो. लक्ष द्या, लेटेंट हीट हा पार्ट आपण स्टडी करतोय. कशाला म्हणायचं लेटेंट हीट? एखादा सबस्टन्स स्टेट चेंज करत असताना, म्हणजे ऑब्व्हियसली एखाद्या सॉलिडचं कन्व्हर्जन तुम्हाला लिक्विडमध्ये करायचे किंवा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये करायचे, ऑब्व्हियसली यू मस्ट प्रोव्हाइड द हीट टू दॅट सबस्टन्स. तुम्हाला काय करावं लागेल? त्या सबस्टन्सला हीट द्यावी लागेल, हीट प्रोव्हाइड करावी लागेल. तर त्या हीटला आपण लेटेंट हीट म्हणतो. आणि त्यात लेटेंट हीटचे 2 प्रकार, लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होत असताना ते कोणत्या टेम्परेचरला होतं? एका स्पेसिफिक टेम्परेचरला, त्याला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. जी हीट त्याने ऍब्झॉर्ब केली त्याला लेटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणायचं. आणि लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असताना ते कोणत्या टेम्परेचरला होतं? इट हॅपन्स ऍट बॉइलिंग पॉइंट. तेव्हा जी हीट ऍब्झॉर्ब केली जाते त्याला आपण लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. या दोन्ही बद्दलचाही स्टडी आपण कालच्या लेक्चरमध्ये केलेला आहे, लेटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. त्यामध्ये एक वर्ड आपण यूज केला होता, दॅट इज द स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन अँड स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. आता तो स्पेसिफिक वर्ड का होता तिथं पहा, स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशनचा अर्थ काय होतो पहा, एखाद्या लिक्विडनं, एखादं लिक्विड आहे त्या लिक्विडच्या युनिट मासनं जेवढी हीट ऍब्झॉर्ब केली इन ऑर्डर टू कन्व्हर्ट इट इनटू गॅसियस स्टेट
at a constant temperature, that is called as a latent heat of vaporization. For example, for 1 gram of water, 1 gram वॉटरला जेव्हा आपल्याला स्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असतं की कोणत्या टेम्परेचरला होतंय 100 डिग्री सेल्सिअसला. सो 1 ग्रॅम वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऍट 100 डिग्री सेल्सिअस ते किती हीट ऍब्झॉर्ब करतं? इट ऍब्झॉर्ब्स 540 कॅलरी. याचा अर्थ 1 ग्रॅम ऑफ वॉटर साठी लागलेली हीट म्हणजे स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन झालं. स्पेसिफिकचा अर्थ काय होतो? इथं आपण स्पेसिफिक अमाऊंट घेतलं. किती घेतले आहे? युनिट माससाठी. युनिट मास म्हणजे ग्राम्स मध्ये जर मास मेजर केला असेल तर 1 ग्रॅमला आपण युनिट मास म्हणतो, आणि जर मास हे किलोग्राम मध्ये मेजर केला असेल तर 1 किलोग्रामला आपण युनिट मास म्हणतो. तर त्या स्पेसिफिक अमाऊंटला वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होण्यासाठी, त्या 1 ग्रॅम वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 540 कॅलरी हीट लागते. याचा अर्थ स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन फॉर वॉटर इज 540 कॅलरी पर ग्राम. हा स्पेसिफिक वर्ड इथं काय रिप्रेझेंट करतो? की ती एका स्पेसिफिक अमाऊंट साठीची हीट आहे, आणि ही त्या स्पेसिफिक अमाऊंट साठीचीच का माहित करून घ्यायची आपल्याला, कारण ऑब्व्हियसली एकदा तुम्हाला 1 ग्रॅम साठी किती हीट लागते, म्हणजे 1 ग्रॅम सबस्टन्सचं कन्व्हर्जन लिक्विड मधून गॅसियस स्टेट मध्ये व्हायला किती हीट लागते हे जर तुम्हाला माहित असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टोटल अमाऊंट साठी लागणारी हीट ऑब्व्हियसली काय करू शकता? मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेट करू शकता. So how to define this specific latent heat of vaporization? The amount of heat energy absorbed by the unit mass of liquid at a constant temperature to convert it into gaseous state, it is called as specific latent heat of vaporization. पहा स्पेसिफिक वर्ड का आलाय? कारण आपण स्पेसिफिक अमाऊंट साठीच त्याला डिफाईन करतोय. याच्यापेक्षा जास्त अमाऊंट साठी तुम्हाला पाहिजे समजा. स्पेसिफिक वर्ड इथं काय स्पेसिफाय करतो? की ती युनिट मास साठीच आपण डिफाईन केली. मग तुम्हाला जर 10 ग्रॅम साठी पाहिजे असेल तर याला मल्टिप्लाइड बाय 10 करावं लागेल, कारण तुम्हाला 1 ग्रॅमचं कन्व्हर्जन वॉटर टू स्टीम होण्यासाठी किती हीट लागते हे माहित असेल, आणि तुम्हाला 10 ग्रॅम साठी कॅल्क्युलेट करायचं असेल तर ऑब्व्हियसली याला 10 न मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला 100 ग्रॅम साठी जर पाहिजे असेल तर 100 न याला मल्टिप्लाय करायचं. याचा अर्थ स्पेसिफिक लेटेंट हीट वरून टोटल हीट काढण्यासाठी, स्पेसिफिक लेटेंट हीट वरून टोटल हीट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? मासनं मल्टिप्लाय करावं लागतं. ऑब्व्हियसली लक्षात घ्या, तुम्हाला स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन माहितीये. याचा अर्थ किती अमाऊंट साठीची हीट माहितीये? युनिट मास साठीची. किती अमाऊंट साठीची? युनिट मास साठीची. यावरून समजा तुम्हाला 10 ग्रॅम साठीची काढायची असेल तर 10 न मल्टिप्लाय करावं लागेल. 1000 ग्रॅम साठीची काढायची असेल तर 1000 ग्रॅम न मल्टिप्लाय करावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला जर स्पेसिफिक लेटेंट हीट माहितीये आणि टोटल हीट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर मासनं काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. मासनं काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. मग त्यासाठी आता टोटल हीटचा फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर तो अशा प्रकारचा येईल. पहा, लक्ष द्या की पर्टिक्युलरली यू नो द स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ही म्हणजे किती मास साठीची माहिती आहे? युनिट मास. याला जर तुम्ही त्या टोटल मासनं मल्टिप्लाय केलं तर टोटल हीट मिळेल. ठीक आहे, हे एम म्हणजे काय? समजा तुम्हाला 10 ग्रॅम साठीची काढायची असेल तर 10 न मल्टिप्लाय करायचं. एमच्या व्हॅल्यू समजा तुम्हाला 1000 ग्रॅम साठी काढायची असेल तर 1000 न स्पेसिफिक लेटेंट हीटला काय करावं लागेल? मल्टिप्लाय. म्हणजे ही एल सफिक्स व्ही म्हणजे स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. म्हणजे किती अमाऊंट साठीची लेटेंट हीट आहे ती? युनिट मास साठीची. त्यावरून टोटल एम एवढ्या मास साठीची जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर त्या एम न त्याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. त्यावरून तुम्हाला टोटल हीट मिळेल. अशाच प्रकारचं आपण सेम लेटेंट हीट ऑफ फ्युजन मध्ये सुद्धा पाहिलं होतं की तुमच्याकडे लेटेंट हीट ऑफ फ्युजन आहे. तुम्ही जर त्याला स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन असेल आणि मासनं मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला टोटल हीट मिळेल. काय मिळेल? टोटल हीट मिळेल. यावरून जर तुम्ही लेटेंट हीटचा फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला, इथून करा किंवा इथून, तर तुम्हाला मिळेल Q बाय एम म्हणजे टोटल हीट डिवायडेड बाय मास. याला रीड कसं करायचं पहा, हीट पर युनिट मास दॅट इज द स्पेसिफिक लेटेंट हीट. ओके, मग आता हीटचं युनिट जर आपण कॅलरी घेतलं आणि मासचं ग्राम घेतलं तर लेटेंट हीटचं युनिट येईल कॅलरी पर ग्राम.
हीटचं युनिट कॅलरी घेतलं आणि मासचं जर ग्राम घेतलं तर लेटेंट हीटचं युनिट येईल कॅलरी पर ग्राम. त्याऐवजी जर हीटचं युनिट तुम्ही जूल घेतलं आणि मासचं किलोग्राम घेतलं तर तुम्हाला लेटेंट हीट मिळेल जूल पर किलोग्राम मध्ये. पहा लक्षात घ्या. स्पेसिफिक माहिती असेल आणि टोटल माहित करून घ्यायची असेल, स्पेसिफिक माहित असेल आणि टोटल माहित करून घ्यायची असेल तर मासनं मल्टिप्लाय करायचं. याच्या अपोजिट टोटल माहिती असेल आणि स्पेसिफिक कॅल्क्युलेट करायची असेल तर मासनं काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स जेव्हा आपण घेणार आहोत न्यूमरिकल्स तेव्हा ते तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. ओके. सो नाव वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. सो आय होप तुम्हाला लेटेंट हीट्स लक्षात आल्या असतील. त्यामध्ये स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दोन्ही आपण स्टडी केला आहे. सो न्यू पॉइंट जो आपल्याला आज स्टार्ट करायचा आहे त्याचं नाव आहे दॅट इज द रेग्युलेशन किंवा रेझिलेशन म्हणतात कोणी कोणी त्याला. प्रोनाउन्सिएशन कॅन बी चेंज. ओके. सो रेग्युलेशनचा मिनिंग काय होतो हे पहिल्यांदा समजून घ्या. लक्षात घ्या. आता पहा आईसचा मेल्टिंग पॉइंट किती आहे. आईस ही एक वॉटरची काय आहे, सॉलिड स्टेट आहे. आपल्याकडे आईस आहे म्हणजे वॉटर कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये आहे. मग आईसचं कन्व्हर्जन म्हणजे ज्या सॉलिड फॉर्म मधल्या वॉटरचं कन्व्हर्जन म्हणजेच आईसचं कन्व्हर्जन आपल्याला जर वॉटरमध्ये करायचं असेल तर आपल्याला माहितीये तो आईस मेल्ट कोणत्या टेम्परेचरला होतो, 0 डिग्री सेल्सिअसला. आईसचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर्सला. आपण ऑलरेडी जेव्हा हीट स्टार्ट केलं होतं तेव्हा आपण पाहिलं होतं की -5 डिग्री सेल्सिअस जर आईसचं टेम्परेचर असेल तर तो लगेच मेल्ट होईल का, नाही होणार. तर आपण जेव्हा -5 डिग्री सेल्सिअसला आईस असताना त्याला हीट जर प्रोव्हाइड केली, -5 डिग्री सेल्सिअसला आईस असताना समजा आपण त्याला हीट जर प्रोव्हाइड केली तर तो लगेच मेल्ट होत नाही. तर त्या हीटमुळे त्याचं टेम्परेचर वाढून कुठपर्यंत जातं, 0 डिग्री सेल्सिअसला. आणि आता 0 डिग्री सेल्सिअसला आपण जेव्हा त्याला हीट प्रोव्हाइड करतो तेव्हा तो मेल्ट होतो. म्हणजे याचा अर्थ आईस कोणत्याही टेम्परेचरला हीट प्रोव्हाइड केली की लगेच मेल्ट व्हायला स्टार्ट होईल का, नाही होणार. कोणत्याही म्हणजे 0 पेक्षा लोअर टेम्परेचर जे आहेत -1, -2, -3, -5 असे लोअर टेम्परेचर, लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचरला आईस मेल्ट होत नाही कारण त्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे, 0 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे तो मेल्ट कोणत्या टेम्परेचरला होईल, 0 डिग्री सेल्सिअसला. परंतु त्याच्यापेक्षा लोअर टेम्परेचरला समजा -5 डिग्री सेल्सिअसलाच तुम्हाला आईस मेल्ट करायचा आहे तर त्याच्यावरती एक उपाय अशा प्रकारचा आहे. आपण त्याच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं तर त्या प्रेशरमुळे मात्र तो आहे त्याच टेम्परेचरला मेल्ट होऊ शकतो. त्या प्रेशरमुळे मात्र काय होईल, तो आहे त्याच टेम्परेचरला मेल्ट होईल. म्हणजे कसं, समजा तुम्ही बर्फाचा तुकडा असा 2 बोटांमध्ये पकडला ज्याचं टेम्परेचर सध्या -5 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे त्याचं टेम्परेचर, -5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आणखीन त्याचा मेल्टिंग पॉइंट पर्यंत तो पोहोचलेला नाहीये, परंतु त्याच टेम्परेचरला सुद्धा तो मेल्ट होऊ शकतो. त्याला असं बोटामध्ये काय करायचं, प्रेस करायचं, दाबायचं. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती काय अप्लाय करताय, प्रेशर अप्लाय करताय. मात्र आणखीन त्याचा मेल्टिंग पॉइंट आलेला नाहीये, तो -5 लाच मेल्ट झाला. ऍक्च्युली तो होत किती टेम्परेचरला असतो, 0 डिग्री सेल्सिअसला. परंतु त्याच्यापेक्षा बरंच कमी टेम्परेचर आहे, -5 डिग्री सेल्सिअस. तरी सुद्धा तो मेल्ट झाला. या मेल्ट होण्याला कारण आहे तुम्ही अप्लाय केलेलं प्रेशर. याचा अर्थ आईसला त्याच्या मेल्टिंग पॉइंट पेक्षा कमी टेम्परेचरला जर तुम्हाला मेल्ट करायचं असेल तर काय करावं लागतं, त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करावं लागतं. काय अप्लाय करावं लागतं, प्रेशर अप्लाय करावं लागतं. त्या प्रेशरमुळे तो आईस काय होईल, मेल्ट होईल. मात्र इथं काय होणार आहे, जेव्हा तुम्ही त्याला प्रेस केलेलं आहे ते सोडून दिलं म्हणजे त्याच्यावरती असलेलं ते प्रेशर जे आहे ते जर रिमूव्ह केलं तर काय होईल, तर तो पुन्हा आईसमध्ये कन्व्हर्ट होईल. कारण तो ऍक्च्युअली मेल्टिंग पॉइंट आल्यामुळे मेल्ट झालेला नव्हता. तो कशामुळे मेल्ट झाला होता, -5 लाच तो मेल्ट झाला. पण कशामुळे, अप्लाय केलेल्या प्रेशरमुळे. म्हणजे नक्कीच जेव्हा हे प्रेशर आपण त्यावरून रिमूव्ह करणार आहोत तेव्हा तो परत मेल्ट झालेला आईसमध्ये रिकन्वर्ट होईल. या प्रॉपर्टीला आपण रेग्युलेशन असं म्हणत असतो.
या प्रॉपर्टीला आपण काय म्हणत असतो, रेग्युलेशन. म्हणजे काय झालंय प्रेशर अप्लाय केल्यामुळं, तर टेम्पररी त्याचा मेल्टिंग पॉइंट रिड्यूस झालाय. जो आईस 0 डिग्री सेल्सिअसला मेल्ट होत असतो तो अप्लाइड प्रेशरमुळे त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर्सला सुद्धा मेल्ट झाला. याला कारण होतं अप्लाय केलेलं प्रेशर. म्हणजे त्या प्रेशरमुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट लोअर डाऊन झाला होता, कमी झाला होता, जो परत रिस्टोर होईल कधी, जेव्हा आपण त्यावरती अप्लाय केलेलं प्रेशर रिमूव्ह करतो तेव्हा. ओके, सो या सगळ्या इन्फॉर्मेशन, या सगळ्या एक्सप्लेनेशन वरती बेसिस आपल्याला रेग्युलेशनची डेफिनेशन लिहायची आहे. ती अशा प्रकारची असेल, पहा. वेन प्रेशर इज अप्लाइड, वेन, किंवा असं लिहूया डायरेक्टली आईस पासून स्टार्ट करूया. आईस मेल्ट्स बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट, below its melting point due to applied pressure and पहा काय झालं, आईस मेल्ट झालाय कोणत्या टेम्परेचरला, बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट. म्हणजे मेल्टिंग पॉइंट पेक्षाही कमी टेम्परेचरला तो काय झालेला आहे, मेल्ट झालेला आहे. कशामुळे, अप्लाइड प्रेशरमुळे. अँड reconverts into ice if pressure is removed. If pressure is removed, is called as regulation. आईसची ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला म्हणायचंय रेग्युलेशन. ओके, काय झालं पहा, आईसचा मेल्टिंग पॉइंट ऍक्च्युअली 0 डिग्री सेल्सिअस आहे. मात्र आपण जर त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर तो 0 पेक्षा लोअर टेम्परेचर्सला सुद्धा मेल्ट होऊ शकतो. मात्र तो मेल्ट झालेल्या कंडिशन मध्ये तोपर्यंतच राहील जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलेलं आहे. एकदा काही प्रेशर अप्लाय केलेलं तुम्ही रिमूव्ह केलं तर तो परत आईसमध्येच रिकन्वर्ट होईल. या प्रॉपर्टीला रेग्युलेशन असं म्हणायचं. म्हणजे इथं परमनंटली तो मेल्ट होत नाहीये, टेम्पररीली होतोय. टेम्पररी कधीपर्यंत, जोपर्यंत प्रेशर त्याच्यावरती अप्लाय झालेला आहे तोपर्यंतच. एकदा का प्रेशर रिमूव्ह केलं अप्लाय केलेलं की तो परत आईसमध्येच कन्वर्ट व्हायला, म्हणजे मेल्ट झालता प्रेशरमुळे, म्हणजे वॉटरमध्ये कन्वर्ट झालता. मात्र काय झालं, प्रेशर रिमूव्ह केलं की तो रिकन्वर्ट झाला आईसमध्ये. ओके, कारण जेव्हा आपल्याला परमनंटली त्याला मेल्ट करायचं असतं, परमनंटली म्हणजे याचा अर्थ तुम्ही वॉटरचं परत आईसमध्ये कन्व्हर्जन करू शकत नाही असं होत नाही. मात्र एकदा जर तुम्ही त्याला हीट करून मेल्ट केलं, हीट केल्यानंतर समजा तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि आणखीन सुद्धा हीट देणं चालूच ठेवलं तर आता मात्र तो मेल्ट होईल. मात्र आता मेल्ट झाल्यानंतर तो जर तुम्हाला रिकन्वर्ट आईसमध्ये करायचा असेल तर आता त्याची हीट काढून घ्यावी लागेल. मात्र इथं तसं आहे का, नाहीये. इथं त्याची मेल्टिंग झालेली, आईस मेल्ट होतो बिलो इट्स मेल्टिंग पॉइंट. म्हणजे मेल्टिंग पॉइंट जो आहे त्याचा 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर्सला, म्हणजे -5, -6, -8 अशा टेम्परेचर्सलाच आईस मेल्ट होऊ शकतो जर आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर. परंतु हे मेल्टिंग झालेली जी कंडिशन आहे ती परमनंट राहत नाही. प्रेशर रिमूव्ह केलं की तो परत त्याचे ओरिजिनल जी काही स्टेट आहे म्हणजे आईसच्या फॉर्म मध्ये तो परत येतो. या प्रॉपर्टीला आपण रेग्युलेशन असं म्हणतो. यासाठी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक आईस स्लॅबचा एक्सपेरिमेंट दिलेला आहे, तो व्यवस्थित रीड करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा हेच एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, सो दिस इज द वन अनदर प्रॉपर्टी ऑफ द आईस, दॅट इज द रेग्युलेशन. एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. सो नाउ वी आर गोइंग टू स्टडी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द वॉटर. वॉटरची एक अशी प्रॉपर्टी आपण आता स्टडी करणार आहोत ज्या प्रॉपर्टीमुळे वॉटर वेगळ्या वेगळ्या फ्लुइड्स पेक्षा किंवा वेगळ्या दुसऱ्या कोणत्या लिक्विड्स पेक्षा वॉटरला एक वेगळं महत्व आलेलं आहे. किंवा वॉटरच्या त्या प्रॉपर्टीचा नेचरमध्ये बऱ्याच गोष्टी होण्यासाठी मदत होते. किंवा वॉटरची ती प्रॉपर्टी असल्यामुळे बऱ्याच सजीवांना थंड प्रदेशामध्ये जिवंत राहण्यासाठी सुद्धा ते जिवंत राहू शकतात. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा जर वॉटरकडे ती प्रॉपर्टी नसती तर कदाचित थंडीच्या दिवसामध्ये जे वॉटर मधले आपण अक्वॅटिक क्रिएचर्स ज्याला म्हणतो, जे जलचर प्राणी किंवा जे जलचर प्राणी असतात किंवा वनस्पती असतात त्यांचं जीवन जगणं शक्य झालं नसतं. ती प्रॉपर्टी वॉटरची आपण आता स्टडी करणार आहोत. दॅट इज द अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. दिस इज द अॅनोमलस बिहेवियर ऑफ वॉटर. आता अॅनॅमलसचा अर्थ असा होतो की विरुद्ध प्रकारचं बिहेवियर. विरुद्ध कळतं ना,
म्हणजे जनरली एखादी गोष्ट होत आहे त्याच्या अपोजिट काहीतरी होत असेल, नॅचरल टेंडन्सी जी असते त्याच्या अपोजिट मध्ये जर एखाद्या पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेस मध्ये होत असेल तर आपण त्याला अनॅमलस बिहेवियर असं म्हणतो, किंवा आपण त्याला साध्या सरळ भाषेमध्ये ऍबनॉर्मल म्हणतो, विचित्र अशा प्रकारचं वागणं किंवा बिहेवियर असं आपण त्याला म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वॉटर काय अशा प्रकारचं विचित्र वागणार आहे, त्याच्यामध्ये काय अनॅमलस असणार आहे? तर लक्षात घ्या, वॉटरचं अनॅमलस बिहेवियर स्टडी करण्यासाठी तुम्हाला या दोन गोष्टी माहिती पाहिजे. त्या म्हणजे तुम्ही जर एखाद्या सबस्टन्सला हीट केलं तर त्याचं एक्सपान्शन होतं. सध्या मी अनॅमलस बिहेवियरला आणखी स्टार्ट केलं नाहीये, मात्र ते समजून घेण्यासाठी तुम्हाला जे रिक्वायर्ड आहे माहित असणं ते पहिल्यांदा सांगतोय. एखाद्या सबस्टन्सला तुम्ही जर हीट केलं तर त्याचं एक्सपान्शन होतं. आता एक्सपान्शनचा अर्थ काय होतो तो पहा. एक्सपान्शनचा मिनिंग होतो एक्सपांड होणे, म्हणजे साईज वाढणे, व्हॉल्यूम काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. एक्सपान्शनचा अर्थ होतो व्हॉल्यूम इन्क्रीजेस, आणि व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होतो ऑब्व्हियसली डेन्सिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज होत असतो तेव्हा डेन्सिटी काय होत असते, डिक्रीज होत असते. आणि याच्या उलट जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला कूल करतो तेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शनचा अर्थ होतो व्हॉल्यूम जो आहे तो डिक्रीज होत असतो आणि डेन्सिटी जी आहे ती इन्क्रीज होत असते. व्हॉल्यूम डिक्रीज होतो, डेन्सिटी इन्क्रीज होते, याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. हे कधी होतं, हीट काढून घेतल्यानंतर, म्हणजेच आपण त्याला कूल केल्यानंतर. सो वेन वी हीट द सबस्टन्स, ऑन हिटिंग एनी सबस्टन्स काय होतं, त्याचं एक्सपान्शन होत असतं, म्हणजे व्हॉल्यूम वाढत असतो, डेन्सिटी कमी होत असते. याच्या उलट हिटिंगच्या उलट कुलिंग करणे म्हणजे त्यातली हीट रिमूव्ह करणे, काढून टाकणे, अशा वेळेस होत असतं कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे साईज कमी होणे, म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होतो, डेन्सिटी इन्क्रीज होते. डेन्सिटी डिक्रीज होण्याचा अर्थ तो हलका होत आहे असा होत असतो, आणि डेन्सिटी इन्क्रीज होण्याचा अर्थ तो जड होत आहे असा अर्थ होत असतो. ठीक आहे. सो हिटिंग मध्ये लक्षात ठेवायचं एक्सपान्शन होतं म्हणजे व्हॉल्यूम वाढतो, डेन्सिटी कमी होते. कुलिंग मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे व्हॉल्यूम कमी होतो, डेन्सिटी वाढते. आता वॉटरमध्ये हे झालं नॉर्मल बिहेवियर. हे काय झालं, नॉर्मल बिहेवियर, म्हणजे नॉर्मली कोणत्याही सबस्टन्सला जेव्हा तुम्ही हीट कराल तर अशा प्रकारचं बिहेवियर दाखवेल, तो एक्सपान्शन होईल त्याचं. आणि कूल केल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होईल, म्हणजे हे नॉर्मल बिहेवियर आहे. मात्र वॉटरकडे अनॅमलस बिहेवियर आहे, म्हणजे नक्कीच वॉटर याच्या अपोजिट बिहेवियर दाखवत आहे. मात्र वॉटर काही नेहमीच अशा प्रकारचा अनॅमलस बिहेवियर शो करतो असं नसतं. वॉटर एका सर्टन टेम्परेचर रेंज मध्येच फक्त अनॅमलस बिहेवियर दाखवतो, आणि ती टेम्परेचर रेंज आहे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस. कोणत्या टेम्परेचर रेंज मध्ये वॉटर अनॅमलस बिहेवियर शो करतो, 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा वॉटरचं सुद्धा बिहेवियर असंच असणार आहे, म्हणजे नॉर्मल असणार आहे. हे जे लिहिलंय मी हिटिंग आणि कुलिंग मध्ये काय होतं, हे नॉर्मल बिहेवियर आहे. हे वॉटरमध्ये सुद्धा असतं, परंतु 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे. याचा अर्थ एवढ्या 4 डिग्री सेल्सिअस मध्ये, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत या रेंज मध्ये वॉटर इथं लिहिलेल्याच्या अपोजिट विरुद्ध बिहेवियर दाखवतो. त्यालाच आपण वॉटरचं अनॅमलस बिहेवियर म्हणतो. म्हणजे नेमकं 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये काय होत असेल पहा. व्हायला काय पाहिजे होतं, नॉर्मल बिहेवियर काय सांगतं आपल्याला, किंवा नॅचरली नॉर्मल सबस्टन्सेस कसे बिहेव करतात, हीट केलं तर त्याचं एक्सपान्शन होतं, वॉटरचं सुद्धा होतं, पण कधी 4च्या पुढे. मग 0 ते 4च्या दरम्यान काय होतं, तर वॉटरला हीट केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन होतं. व्यवस्थित लक्षात घ्या. एवढ्या टेम्परेचर रेंज मध्ये, कोणत्या 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर रेंज मध्ये जेव्हा आपण वॉटरला हीट करतो तर त्या हिटिंगमुळे वॉटरचं एक्सपान्शन होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि जेव्हा कूल करतो 4 कडून 0 कडे जेव्हा कूल करतो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी एक्सपान्शन होतं. याचा अर्थ एवढ्या टेम्परेचरच्या दरम्यान वॉटरचं बिहेवियर नॉर्मल बिहेवियर पेक्षा वेगळं आहे, आणि त्यालाच अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. ठीक आहे. पहा परत एकदा सांगतोय,
हे नॉर्मल बिहेवियर झालं, मी जे हिटिंग आणि कुलिंगच्या पुढे लिहिले ते. मात्र वॉटर एवढ्या टेम्परेचरच्या दरम्यान, म्हणजे तुम्ही वॉटरला 0 पासून 4 पर्यंत जर हीट केलं तर व्हायला काय पाहिजे होतं, एक्सपान्शन. मात्र तुम्ही 0 to 4 जेव्हा त्याला हीट करता, एक्सपान्शन ऐवजी कॉन्ट्रॅक्शन होतं. आणि 4 कडून 0 कडे जाताना जेव्हा तुम्ही त्याला कूल करताय तेव्हा कॉन्ट्रॅक्शन ऐवजी एक्सपान्शन होतं. म्हणजे एवढ्या टेम्परेचर रेंजच्या दरम्यान वॉटर जे ऍबनॉर्मल बिहेवियर शो करतं त्यालाच आपण अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर असं म्हणत असतो. ठीक आहे, सो हे पॉइंट्स नोट करून घ्यायचे. आपण आता ऍक्च्युअली अनॅमलस बिहेवियरला डिफाईन कसं करायचं ते पाहूया. सो ठीक आहे, सो अनॅमलस बिहेवियर म्हणजे कोणत्या, सगळ्यात महत्वाचा पॉइंट अनॅमलस बिहेवियर मध्ये लक्षात ठेवा, वॉटर सगळ्याच टेम्परेचरला अनॅमलस बिहेवियर शो करत नाही, ते एका सर्टन टेम्परेचर रेंज मध्येच शो करतं. ती टेम्परेचर रेंज म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. होतं काय पहा, बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, between 0 degree Celsius to 4 degree Celsius, when water is heated, it get contract instead of expansion. It get contract instead of expansion, and when we cool it from 4 degree Celsius to 0 degree Celsius, instead of contraction, when we heat water from 0 to 4, what is heated, it get contract instead of expansion. Expansion ऐवजी काय व्हायलंय, contraction. And when we cool it from 4 degree Celsius to 0 degree Celsius, कुलिंग केली 4 to 0, म्हणजे व्हायला काय पाहिजे होतं, कॉन्ट्रॅक्शन. बट इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्शन इट गेट एक्सपांडेड. दिस बिहेवियर ऑफ वॉटर इज कॉल्ड ऍज अनॅमलस बिहेवियर. ही डेफिनेशन व्यवस्थित नोट डाऊन केली आणि तुम्ही याला व्यवस्थित रीड जरी केलं तर तुमच्या लक्षात येईल काय होत आहे. तर सो बिटवीन 0 to 4 जेव्हा आपण वॉटरला काय करत आहोत, हीट देत आहोत, तेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत आहे. काय होण्याऐवजी, एक्सपान्शन. म्हणजे व्हायला काय पाहिजे होतं, एक्सपान्शन. कारण आपण हीट करतोय, 0 कडून त्याचं टेम्परेचर 4 कडे वाढवत आहोत, म्हणजे आपण त्याला हीट करत आहोत. या हिटिंग मध्ये त्याचं व्हायला काय पाहिजे होतं, एक्सपान्शन. मात्र होतंय काय, कॉन्ट्रॅक्शन. आणि उलट करताना 4 to 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला कूल करत असताना त्याचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे होतं, परंतु त्याऐवजी त्याचं एक्सपान्शन होतं. म्हणजे या टेम्परेचर रेंज मध्ये वॉटरचं जे बिहेवियर आहे ते ऍबनॉर्मल बिहेवियर आहे. वॉटरचं जे बिहेवियर आहे ते ऍबनॉर्मल बिहेवियर आहे. आणि वॉटरच्या या ऍबनॉर्मल बिहेवियरला एवढ्या टेम्परेचर रेंज मधल्या काय म्हणायचं आहे, अनॅमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. ओके, सो अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटरची डेफिनेशन व्यवस्थित नोट डाऊन करा. याच्याशी रिलेटेड एक ग्राफ तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे, तो ग्राफ मी इथे एक्सप्लेन करतोय, तो कशा प्रकारचा आहे पहा. ठीक आहे, मी व्हॅल्यूज वगैरे काही घेत नाही ग्राफवरती, फक्त तुम्ही लक्षात असू द्या ग्राफ कशा कशामधला ड्रॉ. द ग्राफ इज ड्रॉन बिटवीन द स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड जे टेम्परेचर असणार आहे यांच्यामधला ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे फॉर स्टडिंग द अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. सो स्पेसिफिक व्हॉल्यूमचा अर्थ होतो व्हॉल्यूम एक्सप्रेस्ड इन व्हॉल्यूम पर युनिट मास, याला आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणतो. इथं आपल्याला ग्राफ मध्ये जो व्हॉल्यूम घ्यायचा आहे दॅट इज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम, दॅट इज गिव्हन इन द सेंटीमीटर क्यूब पर ग्राम. आणि टेम्परेचर जे आपल्याला त्या ग्राफसाठी घ्यायचं आहे दॅट इज इन डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर कशामध्ये आहे, डिग्री सेल्सिअस मध्ये. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे सेंटीमीटर क्यूब पर ग्राम मध्ये. म्हणजे एका ग्रामसाठी किती सेंटीमीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम असणार आहे असा त्याचा मिनिंग होईल. असो पहा, ग्राफ वरती वाय ऍक्सिस वरती आपल्याला स्पेसिफिक व्हॉल्यूम घ्यायचा आहे आणि एक्स ऍक्सिस वरती आपल्याला जो घ्यायचा आहे दॅट इज नथिंग बट द ऑन एक्स ऍक्सिस वी हॅव टू टेक टेम्परेचर अँड ऑन वाय ऍक्सिस वी हॅव टू टेक द स्पेसिफिक व्हॉल्यूम. वाय ऍक्सिस वरती काय घेतोय आपण, ग्राफच्या स्पेसिफिक व्हॉल्यूम घेतोय दॅट इज एक्सप्रेस्ड इन सेंटीमीटर क्यूब पर ग्राम, सेंटीमीटर क्यूब डिवायडेड बाय ग्राम. आणि इकडे जे घेणार आहोत आपण एक्स ऍक्सिस वरती दॅट इज द टेम्परेचर. सो टेम्परेचर या पॉइंट पासून स्टार्ट झालं, सो इथे 0 डिग्री सेल्सिअस,
त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. सो 1 2 3 4 5 6 7 8 असं पुढे टेम्परेचर येईल एक्स ऍक्सिस वरती. आणि वाय ऍक्सिस वरती आपल्याला घ्यायचं आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. सो स्पेसिफिक व्हॉल्यूम साठी जे पॉइंट्स मी या ठिकाणी लिहिलेले आहे. सो या पॉइंटला स्पेसिफिक व्हॉल्यूम आहे सपोज 1000, या पॉइंटला आहे 1000.05, पुढे आहे 0.10, 0.15, 0.20, 0.25, 0.30, 0.35 अशा प्रकारे हे 1000.10, 1000.15 अशा प्रकारे त्याचा मिनिंग घ्यायचा आहे, लक्षात घ्या. सो लेट सपोज 0 डिग्री सेल्सिअसला त्या पर्टिक्युलर वॉटरचा व्हॉल्यूम एवढा आहे काहीतरी बिटवीन दिस 2 पॉइंट्स. ओके, आता काय व्हायला पाहिजे होतं लक्षात घ्या. आपण तर त्या वॉटरला काय करतोय, टेम्परेचर वाढवतोय त्याचं 0 to 1, 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5, 6, 7 अशा प्रकारे. म्हणजे आपण त्याला हीट करत आहोत. काय करत आहोत, हीट करत आहोत. नॉर्मल बिहेवियरला काय होत असतं, जर आपण एखाद्या सबस्टन्सला हीट केलं तर आपल्याला माहिती आहे, आपण अनॅमलस बिहेवियर स्टडी करतोय आता. सो हीट केलं तर काय होत असतं, त्याचं एक्सपान्शन होतं. म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे त्याचं टेम्परेचर वाढवणार आहोत तर या पॉइंट पासून त्याचा व्हॉल्यूम सुद्धा काय व्हायला पाहिजे होता, वाढायला पाहिजे होता. परंतु आपण आताच स्टडी केलं की ही जी टेम्परेचर रेंज आहे कुठून 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतची, ही जी टेम्परेचर रेंज आहे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतची, या टेम्परेचर रेंजमध्ये, या एवढ्या टेम्परेचर रेंजमध्ये वॉटरचं व्हॉल्यूम काय होणार आहे, व्हॉल्यूम वाढण्याऐवजी कमी होणार आहे. रिझन काय आहे तर 0 to 4 च्या दरम्यान जेव्हा आपण वॉटरला हीट करत आहोत तर त्या हीटिंग मध्ये वॉटरचं पर्टिक्युलरली व्हॉल्यूम वाढण्याऐवजी काय होत असतं, कमी होतं बिकॉज ऑफ अनॅमलस बिहेवियर. आणि म्हणून या पॉइंट पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस एवढ्या रिजन मध्ये हीटिंग करत असताना व्हॉल्यूम वाढण्याऐवजी कमी होतो आणि त्याच्यानंतर मात्र नॉर्मल बिहेवियर असल्यामुळे तो परत वाढायला लागतो. सो हा जो एवढा पार्ट वेगळा आलाय, डिक्रीजिंग ऑर्डरचा जो ग्राफ आलाय, आणि इकडे इन्क्रीजिंग म्हणजे टेम्परेचर सोबत तुम्ही जर 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे पाहिलं, 4 डिग्री सेल्सिअसच्या जर पुढे पाहिलं तर टेम्परेचर सोबत व्हॉल्यूम काय झालाय, इन्क्रीज झाला. हेच नॉर्मली होत असतं. मात्र 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत ही जी टेम्परेचर रेंज आहे इथं व्हॉल्यूम वाढण्याऐवजी कमी झालाय. रिझन आहे अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर, ज्याबद्दल आपण आताच डिस्कस केलेलं आहे. सो व्यवस्थित हा ग्राफ तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून ठेवायचा. ग्राफला रीड कसं करायचं पहा. 0 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम एवढा आहे. तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आता पॉइंट्स कसे प्लॉट करतात ग्राफ वरती ते माहित असेल. सो 0 डिग्री सेल्सिअसला त्याचा व्हॉल्यूम एवढा आहे, तर त्याचा व्हॉल्यूम टेम्परेचर सोबत वाढण्याऐवजी 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचर रेंजमध्ये कमी झालाय, फॉल झालाय. मात्र त्याच्या पुढे तो नॉर्मली काय झालाय, इन्क्रीज झालाय. अशा प्रकारे या ग्राफचा इथपर्यंतचा पोर्शन 0 डिग्री सेल्सिअस पासून या 4 डिग्री सेल्सिअस पर्यंतचा जो पोर्शन आहे हा कशामुळे आलाय तर वॉटरच्या अनॅमलस बिहेवियरमुळे आलाय. आणि पुढचा पोर्शन जो आहे 4च्या पुढे वॉटरचं बिहेवियर सुद्धा बाकी सबस्टन्स सारखंच नॉर्मल असणार आहे. सो हा चेंज कशामुळे आला एवढा पार्ट, तर तो वॉटरच्या अनॅमलस बिहेवियरमुळे. ठीक आहे. सो हा ग्राफ आपल्याला हेल्प करेल अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटरला आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी. सो पहा, अनॅमलस बिहेवियरचा हा ग्राफ स्टडी केल्यानंतर आपल्याला एक त्याच्याशी रिलेटेड एक एक्सपेरिमेंट स्टडी करायचा आहे, एक ऍपॅरेटस स्टडी करायचंय. त्या ऍपॅरेटसचं नाव आहे, तर त्या ऍपॅरेटसचं नाव आहे होप्स ऍपॅरेटस. होप इज द नेम ऑफ सायंटिस्ट. तर होपनं अनॅमलस बिहेवियर स्टडी करण्यासाठी जे ऍपॅरेटस डिझाईन केलं होतं दॅट इज द होप्स ऍपॅरेटस. त्याचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. सो होप्स ऍपॅरेटसचा स्टडी करत असतानाच सोबत आपल्याला आणखीन एक ग्राफ सुद्धा ड्रॉ करायचा आहे, जो होप्स ऍपॅरेटसच्याच रिडिंगचा यूज करून. माहिती आपण ग्राफ कसा ड्रॉ करत असतो, तर काहीतरी रिडिंग्स घेतो आपण एक्सपेरिमेंट करून. जसं की तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये कदाचित केलं असेल, व्होल्टेज आणि करंटच्या रिडिंग घेऊन त्यांच्यामधला ग्राफ ड्रॉ करणे आणि रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करणे. सो आय होप यू हॅव स्टडीड दॅट. नसेल तरी लक्ष द्या व्यवस्थित की आपल्याला इथं ग्राफ जो ड्रॉ करायचा आहे तो टेम्परेचर आणि टाइम मधला करायचा आहे.
होप्स ॲपॅरेटसचा स्टडी करत असताना आपल्याला जो ग्राफ ड्रॉ करायचा आहे तो कशा कशाचा मधला ग्राफ करायचा आहे, टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट द होप्स ॲपॅरेटस. सो पहिला स्टेटमेंट काय असेल होप्स ॲपॅरेटस बद्दलचं, होप्स apparatus is used to study which behavior of water? It is used to study anomalous behavior of water. वॉटरचं anomalous behavior स्टडी करण्यासाठी होप्स apparatus चा यूज केला जातो. ओके, सो पहिल्यांदा त्याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं म्हणजे होप्स apparatus मध्ये काय काय असतं ते इथं आपण पहिल्यांदा ड्रॉ करतोय पहा. सो सगळ्यात पहिल्यांदा होप्स apparatus मध्ये ड्रॉ करायचं अशा प्रकारचं एक लॉंग सिलेंडर. सो हे सिलेंडर जे असणार याच्यामध्ये आपला वॉटर घ्यायचं आहे ते ठीक आहे, पाहूया नंतर. सो एक सिलेंडर असतं आणि त्या सिलेंडरच्या भोवती कुठेतरी मिडलला त्या सिलेंडरच्या एक बाउल फिक्स केलेला असतो अशा प्रकारचा. यू नो दॅट बाउल कशा प्रकारचा असतो. सो हा बाउल त्या पर्टिक्युलर सिलेंडरच्या भोवती अशा प्रकारे फिक्स केलेला असतो. त्यानंतर इथं एक थर्मोमीटर अटॅच केलेला असतं या टॉप रिजन मध्ये आणि या बॉटम रिजन मध्ये सुद्धा एक थर्मोमीटर त्या ठिकाणी फिक्स केलेलं असतं. दीज थर्मोमीटर्स काय काम आहे इथं थर्मोमीटरचं. सो वी नो दॅट थर्मोमीटर इज द डिव्हाइस युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचरच्या रिडिंग्स घेण्यासाठी हे दोन थर्मोमीटर्स इथं आहेत. सपोज हे थर्मोमीटर आहे T1 आणि हे थर्मोमीटर आहे T2. सो अरेंजमेंट लक्षात आली होप्स ॲपॅरेटसची काय काय आहे पहा. एक लॉंग सिलेंडर आहे ट्यूब सारखं. त्या लॉंग सिलेंडरच्या भोवती त्याच्या मिडलला एक बाउल त्या ठिकाणी अटॅच केलेला आहे परमनंटली. त्यानंतर टॉपला एक अशा प्रकारचं होल असतं ज्याच्यामध्ये आपण थर्मोमीटर इन्सर्ट करू शकतो आणि बॉटमला एक होल असतं ज्यामधून सुद्धा आपण थर्मोमीटर तिथं इन्सर्ट करू शकतो. इथं थर्मोमीटरचं काम काय असतं तर थर्मोमीटर्स आर युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. थर्मोमीटर कशासाठी इथं यूज केले जाणार आहेत, फॉर द मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आता पुढचा पार्ट लक्षात घ्या आपल्याला या बाउलमध्ये आणि सिलेंडरमध्ये काय काय घ्यायचं आहे. तर सो सिलेंडर मध्ये नॉर्मल काहीतरी टेम्परेचरला आपल्याला वॉटर घ्यायचं आहे. लेट सपोज वॉटर इन दिस सिलेंडर इज ऍट 12 डिग्री सेल्सिअस. त्या सिलेंडर मधलं वॉटर आहे समजा 12 डिग्री सेल्सिअसला. सो वॉटर नॉर्मल टेम्परेचरचं त्या पर्टिक्युलर सिलेंडर मध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्या अबाउट हा जो बाउल त्या ठिकाणी आपण फिक्स केलेला आहे त्या बाउलमध्ये आईस आणि सॉल्टचं मिक्सचर घ्यायचंय. काय घ्यायचं याच्यामध्ये तर याच्यामध्ये आईस आणि सॉल्टचं मिक्सचर घ्यायचंय. त्या मिक्सचरला फ्रीजिंग मिक्सचर असं म्हटलं जातं. फ्रीजिंग मिक्सचर काय आहे, आईस प्लस सॉल्ट. ठीक आहे. सो हे फ्रीजिंग मिक्सचरचं टेम्परेचर असेल काहीतरी समजा 0 डिग्री सेल्सिअस वगैरे. सो लक्षात घ्या आता आपल्याकडे काय या होप्स ॲपॅरेटस मध्ये हे जे सिलेंडर आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्या सिलेंडर मध्ये नॉर्मल टेम्परेचर आहे काहीतरी वॉटरचं समजा ते 12 डिग्री सेल्सिअस आहे. तर हे आहे त्या सिलेंडर मधल्या वॉटरचं टेम्परेचर आणि त्या सिलेंडरच्या भोवती जो बाउल आहे त्याच्यामध्ये जे फ्रीजिंग मिक्सचर आहे लेट सपोज त्या फ्रीजिंग मिक्सचरचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. सिलेंडर मधल्या वॉटरचं टेम्परेचर आहे 12 डिग्री सेल्सिअस आणि बाउलमध्ये जे फ्रीजिंग मिक्सचर घेतलंय त्या फ्रीजिंग मिक्सचरचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे नक्कीच काय झाला या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर वॉटर एक हॉट ऑब्जेक्ट आहे ऍज कम्पेअर टू दिस फ्रीजिंग मिक्सचर. म्हणजे नक्कीच या एक्सपेरिमेंट मध्ये थ्रू आउट काय होणार आहे प्रोसिजर तर वॉटर हीट लॉस करणार आहे. वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे म्हणून वॉटर हीट लॉस करेल आणि ती हीट गेन कोण करेल, वॉटर कोणाला देणार आहे हीट तर त्या फ्रीजिंग मिक्सचरला. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे हीट इज ऑलवेज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट टू कोल्ड ऑब्जेक्ट. आणि या दोघांचा जर विचार केला तुम्ही सिलेंडर मध्ये असलेलं वॉटर आणि बाउल मध्ये असलेलं फ्रीजिंग मिक्सचर यांचा जर विचार केला तर वॉटर हॉट आहे आणि हे फ्रीजिंग मिक्सचर कोल्ड आहे. म्हणून वॉटरची हीट रिमूव्ह होईल म्हणजेच लॉस होईल आणि ती हीट कोणाला मिळेल, फ्रीजिंग मिक्सचरला. ऑब्व्हियसली वॉटर हीट लॉस करत असल्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे आणि तेच कमी होणारं टेम्परेचर आपल्याला या T1 आणि T2 थर्मोमीटरच्या मदतीनं मेजर करायचे आणि त्याच रिडिंग्सच्या मदतीनं आपल्याला टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ ड्रॉ करायचा आहे. म्हणजे हे टेम्परेचर किती मिनिटांमध्ये कितीनं खाली येत आहे म्हणजे फॉल होत आहे. ऑब्व्हियसली वॉटर हीट काय करत आहे फ्रीजिंग मिक्सचरला लॉस करत आहे म्हणून टेम्परेचर कमी कमी होत जाणार आहे, फॉल होत जाणार आहे. मग किती मिनिटांमध्ये किती टेम्परेचर कमी झालं,
किती वेळेमध्ये किती टेम्परेचर कमी झालं, या टेम्परेचर आणि टाइम मधला आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि त्या ग्राफवरून आपल्याला त्या ग्राफला अनालाइज करायचे की कशा प्रकारे वॉटर अनॅमलस बिहेवियर शो करतं. ओके, सो पॉइंट्स लक्षात आले. काय होणार आहे या एक्सपेरिमेंट मध्ये, जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर सिलेंडर मध्ये वॉटर घ्याल ज्याचं टेम्परेचर काहीतरी 12, 13, 14 म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं वॉटर, आणि या बाउल मध्ये आपल्याला घ्यायचे फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचरचं टेम्परेचर वॉटरपेक्षा कमी आहे, आणि मग आपल्याला या दोन थर्मोमीटरच्या रिडिंगच्या मदतीनं एक ग्राफ त्या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. तर ग्राफच्या एक्स ऍक्सिस वरती आपल्याला घ्यायचा आहे टाइम, जो मिनिट्स मध्ये दिलेला असेल, तो काही असेल. मग असं काही नाही की बुक मधला, आपल्याला जेवढा टाइम लागला तो एक्सपेरिमेंट करताना तो टाइम नोट डाऊन करायचा. 0, 2 किंवा असं घेतो मी 10चा डिफरन्स घेतो. 10, 20, 30, 40, 50 हे मिनिट्स मध्ये टाइम आहे, आणि इकडे असणार आहे टेम्परेचर. सो टेम्परेचरला आपण समजा नॉर्मली वॉटर कोणत्या टेम्परेचरला घेतलंय आपण, 12 डिग्री सेल्सिअसला. समजा 12 डिग्री सेल्सिअस हायएस्ट टेम्परेचर आपल्या ग्राफ मधलं, कारण वॉटरचं टेम्परेचर 12 आहे, ते तिथून नंतर काय होणार आहे, कमी होणार आहे. समजा हा पॉइंट शो करतो 4 डिग्री सेल्सिअस आणि इथं 0. आता तो 4चा पॉइंट का घ्यायचा, कारण आपल्याला माहितीये 0 ते 4च्या दरम्यान वॉटर काय करणार आहे, अनॅमलस बिहेवियर शो करतो. आता नेमकं कशा प्रकारे प्रोसिजर होते हाऊस ॲपॅरेटसचा स्टडी करण्यासाठी, तर हा पोर्शन जो आहे लेक्चरचा हा खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन इथं गरजेचं आहे, कारण तो समजायला थोडा क्रिटिकल वाटू शकतो सुरुवातीला पहिल्यांदा व्हिडिओ पाहताना. ठीक आहे, त्यामुळे तुमचं लक्ष 100% व्हिडिओकडे असलं पाहिजे पाहताना. 100% कॉन्सन्ट्रेशननं होप्स ॲपॅरेटसच्या मदतीनं वॉटरचं अनॅमलस बिहेवियर कसं स्टडी करायचं ते आपण इथं पाहणार आहोत. ओके, आता लक्षात घ्या. सिम्प्लिसिटीसाठी आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी मी या टॉप रिजनला ए नाव देतो, या बॉटम रिजनला बी नाव दिलं, आणि या मधल्या रिजनला नाव दिलं सी. तर हा सिलेंडर आहे आणि मध्ये कुठेतरी त्याच्या भोवती अशा प्रकारे बाउल आहे, असं मी पकडतो, तुम्हाला लक्षात येईल. हा मार्कर म्हणजे समजा सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये वॉटर आहे, आणि त्याच्या भोवतीच मिडलला अशा प्रकारचा बाउल आहे ज्याच्यामध्ये फ्रीजिंग मिक्सचर आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, सो लक्षात घ्या. आता काय होईल पहिल्यांदा, तर वॉटर हीट लॉस करेल, मात्र सगळ्यात जास्त लवकर हीट लॉस कोणत्या रिजन मधलं वॉटर करेल, ए, बी आणि सी या 3 रिजनचं जर आपण कंपॅरिझन केलं तर कोणत्या रिजन मधलं वॉटर फास्ट हीट लॉस करेल, तर ते काय आहे पहा. ऑब्व्हियसली सी रिजन मधलं वॉटर या फ्रीजिंग मिक्सचरच्या सगळ्यात जवळ आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे, म्हणजे सी रिजन मध्ये असलेलं वॉटर हीट लॉस करेल. सध्या त्याचं टेम्परेचर किती आहे, 12 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इनिशियली एक्सपेरिमेंट स्टार्ट करण्याच्या अगोदर या पूर्णच्या पूर्ण सिलेंडर मधल्या वॉटरचं जे टेम्परेचर आहे ते 12 डिग्री सेल्सिअसच आहे. मग याचं जेव्हा या रिजन मधलं वॉटर रॅपिडली म्हणजे फास्ट कूल व्हायला लागेल इकडच्या आणि इकडच्या वॉटरच्या कंपॅरिझन मध्ये, कारण ते फ्रीजिंग मिक्सचरच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे. मग सी रिजन मधलं वॉटर जेव्हा त्या फ्रीजिंग मिक्सचरला स्वतःची हीट लॉस करेल तेव्हा ते कूल होईल. कूल झालं म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल. कॉन्ट्रॅक्शन झालं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे त्याची डेन्सिटी वाढेल. पहा, परत एकदा रिपीट करतोय. या रिजन मधलं वॉटर सध्या बिहेवियर कसं आहे, नॉर्मल आहे, कारण आणखी आपण इथपर्यंत पोहोचलेलो नाहीये. त्याचं टेम्परेचर किती आहे, 12 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सध्या कोणत्या बिहेवियरचा विचार करायचा आहे, नॉर्मल. मग पहा, या रिजन मधलं जे वॉटर आहे ते रॅपिडली फ्रीजिंग मिक्सचरला हीट लॉस करेल. हीट लॉस केल्यामुळे ते कूल होईल. कूल झाल्यामुळे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होईल म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होईल आणि डेन्सिटी इन्क्रीज होईल. डेन्सिटी इन्क्रीज झाली म्हणजे आता ते जड झालंय. मग आपल्याला माहितीये ज्याची डेन्सिटी वाढते किंवा जे जड होतं ते कुठे जात असतं, बॉटमला. हलकं वरती येत आणि जड खाली जातं, हे आपल्याला माहिती नॅचरली. सो या रिजन मधलं वॉटर कूल झाल्यामुळे त्याची डेन्सिटी वाढलीये म्हणून ते कुठे जाईल, बॉटमला जाईल. म्हणजे कोणत्या थर्मोमीटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाईल, T2च्या. T1चं सुद्धा टेम्परेचर फॉल व्हायलाच लागलेले, परंतु ते स्लोली होईल कारण ते वॉटर डायरेक्ट या फ्रीजिंग मिक्सचरच्या जवळ किंवा कॉन्टॅक्ट मध्ये नसल्यामुळे थोडं हळूहळू कूल होत आहे. मात्र सी रिजन मधलं रॅपिड कूल झालेलं वॉटर कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे डेन्सिटी वाढल्यामुळे डायरेक्टली थर्मोमीटर T2च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं आणि त्यामुळे T2चं टेम्परेचर रॅपिड म्हणजे फास्ट फॉल होईल
आणि T1चं त्याच्या कम्पॅरिझन मध्ये थोडं स्लोली फॉल होईल. अशा प्रकारे कुठपर्यंत येईल ती 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारे टेम्परेचर फॉल होत आहे दोन्ही थर्मोमीटर मधलं. मात्र T2चं रॅपिड होणार आहे T1 पेक्षा, कारण या सी रिजन मधलं थंड झालेलं पाणी, कोल्ड झालेलं वॉटर डायरेक्टली T2 या थर्मोमीटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहे. म्हणून हे फास्ट फॉल होईल आणि हे थोडं स्लोली फॉल होईल. अशा प्रकारे दाखवायचं. म्हणजे हा ग्राफ कोणाला रिप्रेझेंट करतो? T2 ला, आणि हा कोणाला रिप्रेझेंट करतो? T1 ला. काय झालंय? सी रिजन मधल्या वॉटरनं हीट लॉस केली फ्रीजिंग मिक्सचरला. पहा, होपनं जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा या रिडिंगच्या आणि ग्राफच्या मदतीनंच असं लक्षात आलं की 4 डिग्री सेल्सिअसच्या नंतर वॉटरनं बिहेवियर बदललेलं आहे. आपल्याला ते ऑलरेडी माहिती आहे, आपण फक्त ग्राफच्या मदतीनं ते कन्फर्म करत आहोत किंवा आपण फक्त स्टडी करत आहोत. आपण अॅनामलसचा शोध लावत आहोत का? नाही. तर वॉटर अॅनामलस बिहेवियर शो करतं हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपण फक्त त्याचा एक्सपेरिमेंटली स्टडी करत आहोत आणि त्यासाठी युज केलं जात आहे ते होप्स ॲपॅरेटस. तर 12 पासून 4 डिग्री सेल्सिअसच्या रिजन मध्ये काय झालं पहा. 12 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटरचं टेम्परेचर फॉल होईपर्यंत नेमकं काय झालं. तर या रिजन मधलं वॉटर जेव्हा जेव्हा टेम्परेचर लॉस करत होतं कोणाला? या फ्रीजिंग मिक्सचरला, त्याचं टेम्परेचर 12 पासून कमी कमी व्हायला लागलं होतं, कारण त्यानं हीट लॉस केली. म्हणजे ते वॉटर थंड होत आहे, कूल होत आहे. कूल झालं म्हणून त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं आपल्याला माहितीये. म्हणजे व्हॉल्यूम कमी होतो आणि डेन्सिटी वाढते. म्हणजे या रिजन मधलं वॉटर जेव्हा त्याचं टेम्परेचर 12 पासून कमी व्हायला लागलं तर त्याची डेन्सिटी वाढायला लागली. म्हणून ते जड झालं. आपल्याला माहितीये जड झालेलं पाणी कुठे जाणार आहे? बॉटमला. म्हणजे कोणत्या थर्मोमीटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये? T2च्या. म्हणून T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर रॅपिडली म्हणजे फास्ट फॉल होईल. कशाच्या तुलनेत? T1च्या. म्हणून इथं जो ग्राफ दाखवलाय T2चं टेम्परेचर फास्ट फॉल झालेलं आपल्याला ग्राफवरून लक्षात येईल आणि T1चं स्लोली. असं होत होत टेम्परेचर कुठपर्यंत पोहोचलं? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. टेम्परेचर कुठपर्यंत पोहोचलं? 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. एकदा 4 डिग्री सेल्सिअसला टेम्परेचर आल्यानंतर काय झालं पहा. परत आता या रिजन मधल्याच वॉटरचं टेम्परेचर 4 पासून कुठे फॉल व्हायला लागलं? कमी व्हायला लागलं 4 पेक्षाही 0 कडे. का? कारण त्याची आणखीन कुलिंग चालूच आहे, कारण ते फ्रीजिंग मिक्सचरला स्वतःची हीट लॉस करत आहे. या कुलिंगमुळे काय होईल? आता मात्र याचं टेम्परेचर फॉल झालंय, परंतु टेम्परेचर रेंज कोणती आहे? 4 to 0 किंवा 0 to 4. कोणतं बिहेवियर असतं वॉटरचं? अनॅमलस बिहेवियर. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग ते ग्राफ मध्ये तसं येतं का ते आपल्याला कन्फर्म करायचं. मग आता काय होईल? 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली जेव्हा याचं टेम्परेचर जायला लागेल या रिजन मधल्या वॉटरचं, कारण ते फ्रीजिंग मिक्सचरला हीट कंटिन्युअसली लॉस करत आहे. आता मात्र पहा 12 to 4 त्याची कुलिंगच झाली आणि 4 to 0 सुद्धा कुलिंगच होत आहे. मात्र 4 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याची कुलिंग होत असताना असं लक्षात आलं की ते वॉटर T2च्या कॉन्टॅक्ट मध्ये न जाताना T1च्या कॉन्टॅक्ट मध्ये जात आहे. याला काय कारणीभूत ठरलं पहा. कारण 4 पासून 0 पर्यंत त्याची कुलिंग होत असताना त्याच्या अनॅमलस बिहेवियरमुळे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी त्याचं एक्सपान्शन झालं. त्याचं कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी त्याचं काय झालं? एक्सपान्शन झालं. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम वाढला आणि डेन्सिटी कमी झाली. म्हणजे ते पाणी आता हलकं होत आहे. म्हणून ते खाली न जाता वरती जाईल. कोणाच्या? T1च्या कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे काय झालं पहा. 12 to 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान वॉटर, कुठल्या वॉटर बद्दल बोलतोय आपण? जे या बाउलच्या सराउंडिंग मध्ये आहे, सिलेंडर मध्ये, सी रिजन मधलं. 12 to 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान त्याचं टेम्परेचर फॉल होत असताना म्हणजे त्याची कुलिंग होत असताना बिहेवियर नॉर्मल होतं. म्हणून त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत गेलं, व्हॉल्यूम कमी होत गेला, डेन्सिटी वाढत गेली. म्हणून ते T2च्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं. मात्र 4च्या नंतर 0 पर्यंत त्याची कुलिंग होत असताना असं लक्षात आलं की त्याचं कॉन्ट्रॅक्शन होण्याऐवजी एक्सपान्शन झालं आणि म्हणून ते T2च्या कॉन्टॅक्ट मध्ये न जाता T1च्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं. आणि म्हणून आता या रिजन मध्ये 4 to 0च्या रिजन मध्ये T2 पेक्षा T1चं टेम्परेचर रॅपिड फॉल झालं आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये T2चं टेम्परेचर थोडं स्लोली फॉल झालं. इथं जो ग्राफ मध्ये चेंज आलेला आहे
दॅट इज ड्यू टू द अॅनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. कारण पहा, एवढ्या रिजन मध्ये म्हणजे जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 12 पासून 4 पर्यंत कमी होत होतं, तेव्हा या सी रिजन मधलं थंड झालेलं पाणी जड होत असल्यामुळे कुठे जात होतं, T2च्या कॉन्टॅक्टमध्ये. मात्र 4 ते 0च्या दरम्यान त्याच्या ॲबनॉर्मल बिहेवियरमुळे या रिजन मधलं पाणी जेव्हा थंड होत गेलं 4 पासून 0 पर्यंत, ते खाली न जाता वरती गेलं T1च्या कॉन्टॅक्टमध्ये. म्हणून एवढ्या रिजन मध्ये T1चं टेम्परेचर रॅपिडली फॉल झालं आणि T2चं स्लोली झालं. तर हे होप्स ॲपॅरेटस आणि हा ग्राफ याच्या मदतीने आपण अॅनामलस बिहेवियर स्टडी करू शकतो. सो व्यवस्थित याचा स्टडी करण्यासाठी काय करायचंय, एकदा व्हिडिओ पाहून जर हे होप्स ॲपॅरेटस लक्षात आलं नाही तर परत परत तो व्हिडिओ पाहायचा आहे, तुमच्या बरोबर ते लक्षात येऊन जाईल. फक्त यासाठी दोनच गोष्टी लक्षात ठेवा. 12 to 4 मध्ये नॉर्मल बिहेवियर होतं म्हणून वॉटर कशा प्रकारे T2च्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं, आणि 4 ते 0च्या दरम्यान जेव्हा ॲबनॉर्मल बिहेवियर होतं तेव्हा इथलं वॉटर थंड झाल्यानंतर कशा प्रकारे T1च्या कॉन्टॅक्ट मध्ये गेलं. याचा जर व्यवस्थित स्टडी केला, तुम्ही जर अगोदर सेपरेटली ॲपॅरेटस स्टडी करून नंतर ग्राफ ड्रॉ करूयात अशा प्रकारे जर करण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित लक्षात येणार नाहीये. ठीक आहे, थोडी या चॅप्टर मधली क्रिटिकल कन्सेप्ट आहे लक्षात येण्यासाठी, परंतु परत व्हिडिओ जर रिपीट पाहिला आणि त्याचं व्यवस्थित नोट डाऊन केलं तर तुमच्या ते इझिली लक्षात येईल. सो पहा, अॅनामलस बिहेवियर म्हणजे काय त्याचा आपण स्टडी केला. त्या अॅनामलस बिहेवियरमुळे जो व्हॉल्यूम टेम्परेचरचा ग्राफ होता तो कशा प्रकारे आला त्याचा स्टडी केला. आणि आता आपण अॅनामलस बिहेवियर स्टडी करण्यासाठीच एक ॲपॅरेटस म्हणजे होप्स ॲपॅरेटस त्याचा स्टडी केला. आता आपल्याला काही हायलाइटेड पॉइंट्स अॅनामलस बिहेवियर ऑफ वॉटर बद्दलचे स्टडी करायचे आहेत. ते कशा प्रकारचे ते पाहूयात पहिल्यांदा. सो हायलाइटेड पॉइंट्स म्हणजे काय आहे पहा. पहिला पॉइंट असा असला पाहिजे की अॅनामलस बिहेवियर वॉटर कोणत्या टेम्परेचर रेंज मध्ये शो करतं, तर त्याचा आन्सर आहे 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान. पहा, वॉटरचा जो हायएस्ट डेन्सिटी असणार आहे, वॉटरची जी हायएस्ट डेन्सिटी असणार आहे, हायएस्ट डेन्सिटीचा अर्थ होतो लोवेस्ट व्हॉल्यूम, कारण ही इनव्हर्स रिलेशन आहे यांच्यामध्ये. सो हायएस्ट डेन्सिटी वॉटरची आणि लोवेस्ट व्हॉल्यूम वॉटरचा 4 डिग्री सेल्सिअसला असणार आहे. जर अॅनामलस बिहेवियर वॉटर शो करत नसतं तर हेच हायएस्ट डेन्सिटी आणि लोवेस्ट व्हॉल्यूम कोणत्या टेम्परेचरला राहिला असता, 0 डिग्री सेल्सिअसला. का पहा, कारण तुम्ही कोणत्याही हायएस्ट टेम्परेचर पासून, तुम्ही कोणत्याही एखाद्या नॉर्मल टेम्परेचर पासून वॉटरला जर कूल करत आला असतात तर आपल्याला माहितीये कूलिंग प्रोसेसमध्ये वॉटरचं कॉन्ट्रॅक्शन झालं असतं. नॉर्मल बिहेवियर नसतं तरी काय झालं असतं, कुलिंगमुळे कॉन्ट्रॅक्शन. आणि कॉन्ट्रॅक्शन म्हणजे व्हॉल्यूम काय होत असतो, कमी होतो, आणि डेन्सिटी काय होत असते, वाढत असते. म्हणजे आपण जसं वॉटरचं टेम्परेचर कमी 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 करत चाललोय तसं तसं त्याची डेन्सिटी वाढणार आहे आणि व्हॉल्यूम कमी होणार आहे. मग सगळ्यात जास्त डेन्सिटी आणि सगळ्यात कमी व्हॉल्यूम त्याचा कुठे राहिला असता, 0 डिग्री सेल्सिअसला. मात्र अॅनामलस बिहेवियरमुळे वॉटरची हायएस्ट डेन्सिटी आणि लोवेस्ट व्हॉल्यूम हा 0 डिग्री सेल्सिअसला नाहीये, तर तो कोणत्या टेम्परेचरला आहे, 4 डिग्री सेल्सिअसला आहे. हे पॉइंट्स त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. आता या अॅनामलस बिहेवियरचा फायदा काय होतो तर लक्षात घ्या. अॅनामलस बिहेवियरमुळेच जे कोल्ड रिजन मधले अक्वॅटिक क्रिएचर्स आहेत, म्हणजे जलचर सजीव जे आहेत पाण्यात राहणारे, ते जिवंत राहू शकतात हिवाळ्यामध्ये. ते फक्त एकाच गोष्टीमुळे, ते म्हणजे वॉटरच्या अॅनामलस बिहेवियरमुळे. म्हणजे कशा प्रकारे पहा, तुम्ही कुठे फिल्ममध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा कुठे थंड प्रदेशामध्ये हिवाळ्याच्या दिवसांमध्ये फिरायला गेल्यानंतर हे ऑब्झर्व केलं असेल की त्या रिजन मधले तलाव किंवा पाण्याचे जे काही छोटे छोटे साठे असतात त्यांचा हा जो वरचा सरफेस आहे हा गोठून जातो, त्याचा आईस बनतो, आणि खाली मात्र वॉटर जशाच तसं शिल्लक राहतं. पाणी थंड होतं ते पाणी, मात्र त्याच्या टॉप सरफेसला बर्फ जमा होतो आणि खाली पाणीच राहतं. हा पूर्ण तलाव का नाही गोठला, फक्त वरचाच पार्ट आईस मध्ये कन्वर्ट होऊन खाली वॉटर ऍज इट इज शिल्लक का राहिलं, तर ते अॅनामलस बिहेवियर ऑफ वॉटरमुळे. आणि इथं पाणी शिल्लक राहिल्यामुळेच इथले मध्ये असणारे काही क्रिएचर जे असतील, जलचर प्राणी आणि वनस्पती ज्या असतील त्या जिवंत राहू शकल्या. कारण वॉटर जर अॅनामलस बिहेवियर शो करत नसतं तर इथं वॉटर न राहता हा पूर्णच्या पूर्ण हा जो तलाव किंवा जे काही वॉटरचा सोर्स असेल तो पूर्णच गोठून आईस तयार झाला असता आणि त्यामध्ये ते प्राणी आणि वनस्पती सुद्धा गोठून गेले असते. मात्र अॅनामलस बिहेवियरमुळे
आईस म्हणजे बर्फ फक्त याच्या टॉप सरफेसलाच तयार होतो आणि खाली वॉटरच शिल्लक राहिल्यामुळे ते जे काही वनस्पती आणि प्राणी आहेत ते त्याच्यामध्ये जिवंत राहू शकतात. तर हा त्या अक्वॅटिक क्रिएचर्सला म्हणजे जलचर सजीवांना अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरचा होणारा फायदा आहे. ठीक आहे. तसंच हिवाळ्याच्या दिवसामध्ये खडक जे असतात, रॉक्स जे असतात, त्यांच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात, म्हणजे ते फुटतात खडक इझिली. त्याला सुद्धा वॉटरचा अनॉमलस बिहेवियरच कारणीभूत आहे. ठीक आहे. सो इथं आपण आजचं लेक्चर कन्क्लूड करत आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण रेग्युलेशन म्हणजे काय आणि अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर या इम्पॉर्टंट पॉइंटचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ओके. त्यामध्ये अनॉमलस बिहेवियरची डेफिनेशन, त्याचे ग्राफ्स, त्या अनॉमलस बिहेवियरचा स्टडी करण्यासाठी रिक्वायर्ड असलेलं होप्स अपॅरेटस, तर व्यवस्थित एकदा दोनदा लेक्चर पाहून व्यवस्थित ते समजून घ्यायचं आहे. ओके. सो वी कन्क्लूड टुडेज लेक्चर हिअर. हॅव अ नाईस डे. थँक्यू.